तुम्हाला आक्रमक व्हावं लागतं ते का? सर्वप्रथम प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी सन्माननीय व्यासपीठ आणि डॉक्टर सतीश देसाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन आपण सर्वांनी टाळावाजून करावं. अत्यंत ठिकाण आचार्य अत्रेंच्या भाषेमध्ये गेल्या 10,000 वर्षात झालं नाही असं संमेलन डॉक्टर देसाई आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलं, त्यांना धन्यवाद देतो. मराठी भाषेच्या सक्तीचा प्रश्न मी थोडं तिखट बोलणार आहे का, मला कसलेच बंध नाही आहे. मला सत्तेवर इमिजिएटली घ्यायची आज नाही आहे. मराठी माणूस हा आमचा श्वास आहे. मराठी भाषेचे फार एक त्या मला सांगतो ते काँग्रेस पक्ष म्हणजे पर्सनली घेऊ नका. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये काँग्रेसचे पूर्वस्थिती या पक्षांचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे मराठी भाषेकरता काही करायचं असेल तर ते आपलं साहित्यकोश तयार करायचा, 2-4 कायदे करायचे. आजही महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबई नगरीमध्ये मराठी पाठारावाचं आंदोलन जोशी सरांनी किती वेळा सांगितलं की आम्ही केलं, तरी पण त्या लागल्या राज ठाकरेंच्या आदेशानुसार आज मंत्रालयामध्ये अधिकारी अधिकारी का मराठी पाठा लावत नाहीत, यांची का काही केली जाते. आमचे मित्र नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते. दक्षिण भारतीय IAS ऑफिसर होते, हे सर्व गुजरातीमध्ये बोलत होते. ही भीती, ही दहशत शब्द चुकीचा असेल पण ही आपल्याकडे का नाही त्याचं उत्तर एक इंग्रजी शब्द वापरून देतो. तुम्हाला आम्हाला बोललेच शिकण माहिती आहे, तसे सत्तेवरचे लोक बोललेच राजकारणी आहेत, पाठीचा काना नसते. हे असेपर्यंत मराठी करता यांच्याकडून काही होऊ शकणार. शिरीष पारकरांनी बरेच उपप्रश्न मनात आहेत ते नंतरच्या टप्प्यावर येतीलच. रसाळांच्या नंतर मी आता स्वतःच मनोगत व्यक्त करण्याची विनंती आदरणीय मनोहर जोशी सरांना करतो.